छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाले बदलापूरच्या भूमीत शुक्रवारी भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। विशेष म्हणजे या सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मालोजी भोसले हे उपस्थित राहणार आहेत। माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी विधिवत अभिषेक, पूजा, आरोग्य सेवा आदी असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी आपण शिवराज्याभिषेकाचं आयोजन केलेलं आहे। नेमकं कशा प्रकारे कार्यक्रम असणार आहे? भारत हे दुर्लक्षित होते आणि बऱ्याचशा वर्षानंतर हा योग आला। हे वेगळ्याकडे आता आपण काम बराचसा म्हटलं तरी शिवरायांचं जे कार्य आहे त्याप्रमाणे काम हा वर्षानुवर्ष चालू राहणारा राज्याभिषेक दिन आपण साजरा करतो। शिवरायांचे वंशज मालोजीराजे भोसले स्वतः इथे त्यांनी येण्याचं मानस दाखवलेलं आहे आणि जनसमुदायामध्ये ते आपल्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये हे सामील होणार आहेत। आमच्यासाठी मालोजीराजे येणं ही फार मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे, हे आनंदाची गोष्ट आहे आणि तीच आज आमची पर्वणी ठरणार आहे। तर हा ऐतिहासिक सोहळा अशा प्रमाणे साजरा होणार आहे की साधारणतः दिवसभर कार्यक्रम चालू असणारच आहेत। त्याचबरोबर 5 वाजल्यापासून इथे विविध महाराजांचे पोवाडे तसंच विविध कार्यक्रम इथे आयोजन करणार आहोत। या आयोजनामध्ये ढोल ताशे असतील। छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं राज्याभिषेक सोहळा झाला त्याचप्रमाणे इथे पंडितांच्या म्हणजे हस्ते इथे शिवपूजन होणार आहे। महाराजांना अभिषेक करण्यात येणार आहे। फार मोठा अभिषेक सोहळा असणार आहे। त्यामध्ये अष्टप्रधान मंडळ असेल त्यांचं, त्याचप्रमाणे सुवासिनी असतील आणि संपूर्ण वेशभूषेमध्ये आपले स्थानिक महिला वर्ग इथे मोठ्या प्रमाणात येणार आहे। तसंच आपले शिवप्रेमी लोक देखील उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याचं अभूतपूर्व या ठिकाणी जीर्णोद्धार होणार आहे आणि जीर्णोद्धार होण्यासाठी जी फार मोठी आतिषबाजी इथे आणि सगळे कार्यक्रम इथे होत आहेत। ह्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस आरोग्याची सेवा इथे उपलब्ध असणार आहे। त्याबरोबर लाडू वाटप इथे होणार आहे। जवळजवळ 10,000 लाडूवाचं व्यवस्था इथे केलेली आहे, जेणेकरून भक्तांना प्रसाद रूपी इथे देता येणार आहे। आणि ज्याप्रमाणे रायगडवरती एक कम्प्लेट आम्ही ठेवलेला आहे, जो मराठमोळा कार्यक्रम आहे, तर झुणका, भाकर, चटणी अशा प्रकारचं इथे वाटप होणार आहे, जेणेकरून येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये। फक्त आम्ही सांगताना एवढंच सांगतोय की आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये पाण्याचं कुठे दुष्प्रवाह होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपली फक्त पाण्याची बाटली सोबत आणावी, कारण लहान लेकरू बरोबर असतो, पाण्याची सोय स्वतःच करावी। बाकी मंडळ इथे संपूर्ण या ठिकाणी आपल्या सेवेसाठी, आरोग्याच्या सेवेसाठी सगळ्या गोष्टी इथे अँब्युलन्स वगैरे सगळ्या प्रकारची जल्लोष तयारी असणार आहे। इथलं वातावरणच शिवमय असणार आहे। शिवराज्याभिषेक हा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे मोठा साजरा होणार आहे की आता आपण बघत आहात की ज्या स्मारकासमोर आपण आहोत ते स्मारक आज शिवराज्याभिषेकाची क्षण अनुभवण्यासाठी सुसज्ज झालेलं आहे। आणि या वास्तूमध्ये धर्मस्थळ जे शिवनेरी आणि रायगड आणि बाकीचे गडकोट किल्ल्याची इथे जी पवित्र माती आहे त्या स्मारकामध्ये वाहिली गेलेली आहे आणि हा पवित्र संपूर्ण महाराष्ट्राच्या पराक्रमाची, महाराजांच्या पराक्रमाची इथे जी गाथा करणार आहे। आणि या स्मारकाला आपण स्पर्श केल्यानंतर जसं रायगडाच्या म्हणजे कातळावरती जे समाधी स्थळ आहे महाराजांचं आणि राज्याभिषेक स्थळ आहे आणि जो महादरवाजा आहे, असं तुम्हाला या ठिकाणी लूक येणार आहे। आणि अशा प्रमाणे आणि ओरिजिनल म्हटलं तर कातळ ओरिजिनलच असतो, पण हा मूर्ती घडवणारा कातळ आहे, दगड नाहीये, कातळ आहे। पण या कातळामध्ये महाराजांच्या रायगडाला जो लागलेला कातळ आहे हा कातळात आहे आणि याचं संपूर्ण कोरीव काम आपण बघत असाल, ते कोरीव काम झालेलं आहे, कोरीव काम पूर्ण होत आहे। आता शेवटचं हात लावण्याचं काम चालू आहे आणि अशाच प्रकारचं मी जनतेला आवाहन करेन की मालोजीराजे भोसले महाराजांचे वंशज इथे आपल्यामध्ये सामील होणार आहेत। ह्या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होण्यासाठी हिंदूंचा आपला जो भगवा ध्वज आहे तो हातात घेऊन तुम्ही इथे पालखीच्या, आपल्याला जर मंडळातर्फे पालखी घेऊन यायची असेल
आपण पालखी घेऊन येऊ शकता, वाजत वाजत यायचं असेल तर वाजत वाजत येऊ शकता. इथे सगळ्या प्रकारचं आणि मोठं म्हणजे इथं मराठी भाषिकांसाठी आणि मराठी आपण असल्यामुळे मराठमोळा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. इथे गाण्यांचा, महाराजांचा, पोहण्यांचा कार्यक्रम हा सतत लाईव्ह असणार आहे. त्याचबरोबर स्थानिक कलाकार, स्थानिक माणसं हे संपूर्ण वेशभूषा तिथे घेणार आहेत. तर मला असेच आपल्या चॅनल तर्फे बोलण्याचं आहे की आपण सगळ्यांनी शिवरायाच्या अभिषेकासाठी आणि ह्या स्मारकाचं महाराजांना म्हणजे आपल्या बदलापूरकरांकडून आपण महाराजांसाठी अर्पण करत आहोत. या अर्पणाचे आपण साक्षीदार व्हा. नक्कीच हा अनुभव आपल्याला येत असताना आपला अभिप्राय पण आम्हाला द्या. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.